ही बातमी खूप महत्वाची आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। तुकाराम मुंडे या कडक शिस्तीच्या IAS अधिकाऱ्यावर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी थेट गंभीर आरोप केले आहेत। विधानसभेत तुकाराम मुंडेंच्या निलंबनाची मागणी केली, त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात गैरव्यवहार केल्याचा दावाही केला। मात्र आता याच भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या संपत्तीबाबत एक धक्कादायक माहिती ER न्यूज मराठीच्या हाती लागली आहे। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रानुसार 2019 मध्ये आमदार कृष्णा खोपडे यांची एकूण संपत्ती सुमारे 10 कोटी 15 लाख रुपये एवढी होती। मात्र 2024 मध्ये ही संपत्ती वाढून त्यामध्ये 13 कोटी 2 लाख रुपये एवढी झाली। ही त्याची अधिकृत संपत्ती आहे। या संपत्तीमध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये 28% वाढ झाली आहे। त्यामुळे खरा प्रश्न इथूनच सुरू होतो, ज्या आमदारांनी एका प्रामाणिक IAS अधिकारी तुकाराम मुंडेंवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले, त्यांच्या चौकशीची मागणी केली, यावरून विधानसभेत गदारोळ माजवला, त्याच आमदारांच्या संपत्तीत 28% वाढ कशी झाली याची चौकशी सरकार करणार आहे का? प्रश्न साधा आहे, आरोप करणाऱ्यांची चौकशी होणार का, की नियम फक्त तुकाराम मुंडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांसाठीच आहेत? तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा।